दिवसभर काम सरत नाही, एका मागा एक दिवसही भर अंगाले कामाची पकडल्यासारखे आहे माया. बाई जराशी भांड्या घासून घेतो लवकर. तर काही काम नाही मला. पान फुलवा त्याला मोठी सुंदर पोरगी पाहिजे होती. घे सुंदर त्याला सुंदर. आणि आपल्याला कामाला नुसतं घे कामाले काम. एक काम नाही करत. हातच दुखते म्हणते तिचे. आपले हात नाही दुखत. मेघनाचा आवाज होऊन राहिला. अशी कशी पोरगीचा आवाज होऊन राहिला. मला भासता नाही होऊन राहिला. गेल्याशिवाय तर माझी पोरगी कधी येत नसेल. हाच कसं काय आवाज होऊन राहिला मला. अम्मा तू कशी आली हो एकदा? फोन नाही केला, काही नाही सांगितलं नाही. जय बापू कुठे लेकरू? ओ आई थांब जरासं ऐकून घे. मला अशी आठवण आली होती तुझी म्हणून मी चालली आली. लेकराची पेपर आहे मग जाय म्हणे तिची बाबा म्हणून आली मी. असं होय काय? नाही आठवण तुले. मग किती दिवस राहतो रे? 15 दिवस राही नाही मी आता. काय ना भल्ली सुट्टी दिली हो तुले. नाही तर कधीच नाही होते. नाही 2 दिवस झाले का चालले घेऊन. तुला तर जसं गमतच नाही. मी तर जाई म्हणते कसं पकाची सोय नाही लागत. आता कशी सोय लागली होती व्हायची गाई. ते म्हणे जा म्हणे मी करतो म्हणे यावेळेला. म्हटलं करा म्हटलं मी. काही जास्तीचे प्रश्न नको विचारू. आता मी हात पाय वगैरे धुवून येते आणि तू चहा वगैरे करून घे. मी चहा घेते. वहिनी कुठे आहे? वहिनी काय महाराणीच आहे. वहिनी रूम मध्ये. वहिनीले काय काम नाही धंदा नाही. रूम मध्ये राहणं आहे. अलिशान जग नाही काय बाई. जाऊ दे कशाला म्हणते तिला. तुझी भाऊजाचाच भाग्य काय पडलाय बोलण्यात. जाऊ दे ना. बरं तू हात पाय धुळ आणि मी तोपर्यंत चहा मांडतो. तुझी बॅग मापाशी लय थकली असन बाई. जराशी बस आणि तुम्ही चहा. बरं झालं तू आली. दीदी शापल्ली दीदी हात लागला. लेस टाकलं दड करते निसती. दिवसभर घरात कावान राहील. जेव्हापासून शाळेत आणून आले तेव्हापासून बरे होते. शाळेत टाकले होते तेवढा वेळ. अरे पुरांनो खेळून राहिले काय? पप्पा आले. पप्पा मला भूक लागली. पाणीपुरी खाले चला पप्पा. मेघना पाणी आण ग. आणि यांना जियाला जेवायला दे ग. विसरला वाटते तू. मेघना तर घरी गावाला गेली. तुला तर माहित होतं गावाला जाते म्हणून. मेघना करू राहिला. तूच द्या ना त्या पोराला वाढून. मेघना गावाला गेली? कधी सांगितलं मला तिनं? तीच तर म्हणत होती तिच्या आईची तब्येत बरोबर नाही तर तू चालली जा म्हटलं तिला एकटी भेटीला म्हणून गेली ती. खरंच मेघनाची आईची तब्येत बिघडली असेल का? की माझ्या भांडणामुळे गेली असेल ते. मी तिला चालली जाय म्हटलं म्हणून. तिनं तर आईला असं म्हटलंय सांगितलंही नाही. पण बाबा भांडण झालं म्हणून ते तर म्हणून ते की मी गावाला चालली बघ आईची तब्येत नाही म्हणून. एकदा फोनच करतो तिला. ठीक आहे मी त्याला वाढून देतो आणि थोडा आराम करतो मी. तर बाबू आराम लवकर स्वयंपाक कर. मला गुड्या घ्यायला लागते. त्या बाबाला गुड्या घ्यायला लागते. सगळं लवकर कर आणि आराम कर उलिसा. मग कर लवकर कामं. बाई करतो ना मी. घरात आलं तेव्हापासून मेघना नाही तर मला कसंच करमून नाही राहिलं. आणि घर आपलं जसं धावून उठल्यासारखं वाटून राहिलं. काहीच करमत नाही आहे घरात. असं वाटतंय का साऱ्या घराची रौनक चालली गेली. मेघना घरातून गेली तर. मी बोललो म्हणूनच निघून नाही गेली असेल का तिच्या आईची खरंच तब्येत बरोबर नसेल. करतोच मी फोन. जाऊ दे कशाला. हॅलो मेघना. हा बोला काय म्हणता आता? अगं तुझ्या आईची तब्येत बरोबर आहे नाही आहे म्हणते. हे माझी आईची तब्येत वगैरे तुम्हीच तर म्हणत होते निघून जा म्हणून मी निघून आली. आता तुम्हाला करमते ना? ठीक आहे मग ठेवतो मग. ग थांब ठेवू नको. मला बोलायचंय तुझ्यासोबत. काय राहिलं बोलायचं? काय उरलं? तुम्हाला कटकट वाटते ना मी? तसं नाही आहे. मी काय म्हणतो ते एक शब्द तर ऐकून घे माझा. मी म्हणत होतो की तू गैरसमज करून घेऊ नको. माझं तेव्हा राग कंट्रोलमध्ये नव्हता म्हणून मी म्हटलं. माझ्या मनात तसं नाही आहे. मी साध्याच्यानं म्हटलं ग तुला. एवढं तू सिरियसली घेशील मला असं वाटलं नव्हतं मेघना. आता नेहमीच मी सिरियसली घेत नाही. आणि आता तुम्हाला सिरियसली वाटून राहिलं ना. आता चांगलं काम वगैरे करा आणि राहा. आता कशाला मला फोन करता? ठेवते मी. हो मला बोलू तर दे. ठेवते काय लावलं? मी तर असली म्हणजे त्रास होते ना तुम्हाला. मग आता कशाला म्हणता ठेवू नको म्हणून? ठेवते करतो तुम्ही. नाहीतर आता त्रास होऊन राहिला. बरं ना तुम्हाला मोकळा आता. कोणी त्रास द्यायला आहे नाही ना. आता तुमच्या घरी चांगलं जगता येईल तुम्हाला. तर नाही ग तू मला असताना त्रास नाही देत. असं नाही. एकदा मी बोललो म्हणून काय असं असते का? एकदम तू निघून चाललेली. मला सांगितलं नाही. एक फोनही केला नाही. ऑफिसमध्ये होतो तर मी. आणि एवढा राग असं मला वाटलं का आपलं सिंपल बोलणं झालं बा. म्हणून मी काही एवढं टेन्शन नाही घेतलं. तू तर जास्तच करून टाकला. एवढा मोठा इश्यू करत असते का? आपले लेकरं आहे काय? मला काहीच बोलायचं नाही. मी ठेवते. काय सगळं हाताबाहेर गेलो. आता मला माझ्याच बोलण्याचा सर्व पस्ताव होऊन राहिला. काय मी बोललो.
हां घरात कोणी काम करायला नाही. हां आणि तसंही मेघना नसली म्हणजे घरात कसंच करमत नाही. आणि काय सगळं घरामध्ये घनघन घनघन पडलं राहतं. तिला कसं सांगू मी का मग मी तिच्यासोबत असं रागानं बोललो नव्हतो म्हणून. मी कधीच तिच्यासोबत रागानं बोलत नाही, पण तिनं गैरसमज करून घेतला. आता कसं करू मी 2-4 दिवसांनी न्यायला जात तिला. मला खूप पस्तावा आहे आता. तिला एक पापड्याचा पुडा आणून दिला असतं, त्याच्यावर मी बोललो नसतो. होते ना माझ्याकडे पैसे, पण मी तिला सिरियसली घेत नाही कधीच. आता मला तिची किंमत कळून राहिली की नाही बा आहे मेघना चांगली. मग मी कधी पण ऑफिसचा रग तिच्यावर काढतो आणि कधीच तिचं ऐकत नाही. माझीच चूक आहे ना. बरोबर आहे, आता माझीच चूक आहे. आता मला झाला त्याचा आता रिअलाईज झालं मला. आता येऊन राहिलं सर्वांचा पस्तावा त्यांना. तसंच असते म्हणा, जेव्हा असते तेव्हा त्याची किंमत नाही राहत आणि मग गेल्यावर त्याची किंमत येते. आता येऊन राहिली माझी त्यांना किंमत. कसं असते बरोबर. आता मुलांना सगळं करून द्यावं लागलं असं आणि आल्याबरोबर पाणी हाताने घ्यावं लागलं असं, लेकराला वाढून द्यावं लागलं, लेकरासाठी काय काय करावं लागतं हे माहीत झालं असं ना त्यांना. आता बरोबर आठवण आली माझी त्यांना. आता आईसाठी स्वयंपाक कसा वेळेवर करावं लागते आता त्यांना ते माहीत असतं होते. आणि कुठून कधी जॉबमधून आल्यावर माझ्यावर बरं राहते ना, मी रिकामीच असते ना त्यांचं ऐकायला. आता कोणावर काढते आवाज पहा म्हणा. बरं झालं यांचा फोन आई नसताना आला, नाहीतर आईला कळलं असतं सगळं माझ्यावाल्या. बरं झालं येऊन गेला. आता आईला त्याच्यात एकदा माहीत नाही होत. आता येतेच ते 2-4 दिवसांना चांगली जिरली म्हणजे येतेच ते चांगलं कामाचं बरकुट पडलं म्हणजे माहीत पडते त्याला कसं असते काम करणं कसं नाही. घरी राहते त्याला असं वाटतं कामच नाही करत, रिकामीच असते बा, काय करावं लागते. ते जॉबले जाते तर त्याला वाटते का आम्ही किती जॉबवरून पैसे कमवतो हां असं आणि तसं. आता माहीत पडते घरचे कामं कसे असते म्हणून. हो ताई, कधी आल्या तुम्ही? अगं आता मला अर्धा तास झाला. मला ऐका आवाजही नाही दिला. अगं मला वाटलं तू झोपली असेल म्हणून काही आवाज दिला नाही. आई म्हणे ती झोपली असेल म्हणे. तरी ताई तुम्ही एक आवाज दिला असता मी उठले नसते का? तापाने घेतलं ताई? ग आत्ताच घेतलं आणि मी बसली. आई गेली बाहेर थोडीशी आणि बसली मग मी एकटी. तर तू चालली लगेच. काय म्हणते मग लेकराची तब्येत पाणी वगैरे चांगले आहे ना? हो एकदम चांगली आहे. आत्ताच त्यांच्या बाबांचा फोन आलता, अभ्यास करून राहिले म्हणे लेकरं. ताई मग मी म्हणतो शरबत गिरबत बनवू का तुमच्यासाठी? नाही ग गोष्टीच करणं कशाला. काय म्हणते मग आपल्या पिंकीची तब्येत कशी आहे? चांगली आहे ना? झोपली आहे का ते? हो ताई चांगली आहे. आता मोठी गुण काढून राहिली ते. हां आता पाया घसरते ते, घसरत चालते, पायावर चालून राहिली. म्हणजे ते नवीन नवीन आता एक 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 करून राहिली म्हणा. लेकरं एक एक स्टेज बरोबर करतच जातात, बरोबर मग उभे राहतात. हो ताई.